पुरंदर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे। आता आपण आहोत पाडेगाव, फलटण तालुक्यातील पाडेगाव या ठिकाणी माऊलींचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि माऊलींचा आज मुक्काम पाडेगाव या ठिकाणी होत आहे। या ठिकाणी देखील परतीच्या प्रवासात देखील मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली दिसत आहे। सातारा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम आटोपून उद्या पालखीचा पुणे जिल्ह्यात प्रवेश होत आहे। नीरा नदीवरती पादुका स्नान होऊन उद्या पालखीचा मुक्काम वाल्हे या ठिकाणी होणार आहे। आपण आता माझ्या पाठीमागे पाहतोय माऊली सभागृह या ठिकाणी पाडेगाव मधील लोकांची देखील या माऊलीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसत आहे। माऊलींच्या स्वागतासाठी पाडेगावकर नेहमीच सज्ज असतात। आता आपल्या बरोबर पाडेगावतील काही ग्रामस्थ आहेत। नमस्कार। काय सांगताल आपण? माऊली आज आपल्या गावात मुक्कामाला आहेत। आज माऊलींची आतुरतेने पाडेगावकर वाट बघत असतात। दरवर्षी सालाबादप्रमाणे प्रत्येक कुटुंबामध्ये माऊलींचे वारकरी प्रत्येक कुटुंबामध्ये 5-6 वारकरी असतात मुक्कामी आणि गावच्या वतीने सुद्धा खूप मोठी जेवणाची सोय त्या ठिकाणी केली जाते। तितकीच चांगली सुविधा या ठिकाणी वारकऱ्यांना दिली जाते आणि पाडेगावकरांच्या वतीने भक्तिभावाने या ठिकाणी स्वागत केलं जातं वारकऱ्यांना। पादुका स्नानाला देखील पाडेगावकर नेहमी तत्पर असतात। इथून पाडेगाव उद्या सकाळी 8 वाजता माऊलीची पालखी प्रस्थान होणार आहे। तर पाडेगावकर नीरा नदीपर्यंत स्नान करायसाठी येतात। इथं माऊलींचं निरेमध्ये सोडतात आणि काही भक्त माघारी येतात।
माऊलींचं स्वागत करण्यासाठी पाडेगावच्या लोकनियुक्त सरपंच माजी सरपंच सुनीताताई खरात आहेत. आपण त्यांच्या बरोबर बोलणार आहोत. काही काय सांगताल, आपल्या गावात पालखी मुक्कामाला आली आहे. रामकृष्ण हरी. आज संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा आणि पंढरीची वारी हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आणि आज या वैभवाचा पाडेगाव श्री क्षेत्र येथे आज हा माऊलींचा मुक्काम ते सर्वत्र अगदी चैतन्याचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. सर्वच ग्रामस्थ ग्रामपंचायतचं सर्वांनी अगदी उत्साहामध्ये माऊलींचं स्वागत केलं आणि आज गावामध्ये पूर्ण चैतन्याचं वातावरण आहे. सर्व भक्त या ठिकाणी माऊलींच्या भेट देत आहेत आणि उत्साहाचं वातावरण साक्षात हे पाडेगावचं भाग्य आहे. आजी सोने राजेवरती अमृतता घडू असा हा दिवस आहे आणि आज माऊलींच्या या ठिकाणी आगमन झालं. सर्व चैतन्य उत्साह आहे आणि माऊलींच्या शरणी सर्व शेतकरी राजाला सुखी समृद्ध असं त्याला पुढचं
येणारे दिवस असावेत आणि सर्वांच्या आरोग्यावर अशी मी माऊलीची प्रार्थना करते.